हा चालतं. अरे आपण सगळे मत्स्य व्यवसाय करणारे आणि मत्स्य शेती करणारे आहेत. जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7. त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा 384 जनतेचा आमदार. आज सकाळी कचरा वरती साफ केला. त्याचबरोबर माझ्याबरोबर हे भाऊ होते. नाव काय साहेब? मिलिंद दलवी. मिलिंद दलवी. दादा तू ये. मेन क्या मोबाईल पकडला तीच व्यक्ती नाव काय तुझं? सुनील जाधव. सुनील जाधव यांनी माझ्याबरोबर मदत केली आणि आम्ही तो काळू नदीचा पूल आहे, काळू माई तिरीच्या वरचा जो पूल आहे तो आम्ही साफ केलेला आहे. त्याच अनुषंगाने ज्यावेळेस खाली आम्ही बघायला आलो त्यावेळेस हे भाऊ भेटले. भाऊ नाव काय आपलं? रामचंद्र मुटणे. मुटणे मुकणे का मुटणे? मुटणे. तर यांची जी समस्या आहे ना, यांना हे जे इथं मासे पकडायला येतात आणि समस्या काय आहे, या पुढे या. समस्या सगळ्यांची आहे ना, या आपण हे स्वतः सांगतील. इकडून जाऊया ना. समस्या इथून सुरुवात होती आणि हे जे मासे गोळा करतात या नदीतल्या, यांचा हा जो काम असतं हे किती महिने असतं? आम्ही 3 महिने असतो. 3 महिने असतात. किती लोक असतात तरी? इथे 9 लोक असतात. 9 लोक असतात वगैरे. ते आता मच्छीचे काहीच भेटत नाही आम्हाला. हे सगळं टँकीचं पाणी येतो ना. हा हे सगळं पावडरचं पाणी. अच्छा. आणि इकडनं पलटून या साईडने. अच्छा, हे पाणी फोर्स वाढल्यानंतर इकडून पलटून इकडे येतं आणि त्याच्यामुळे काय होतं? मच्छी सापडत नाही आम्हाला. सापडत नाही. पूर्ण दिवस बसून आम्हाला 100 रुपयाचा पण फायदा होत नाही ना या पाण्यामुळे. या पाण्यामुळे. पण हे पाणी तर साबणाचं पाणी वगैरे दिसतंय. हा बघा, हे पाणी एकदम घाण आहे. पावडर पण असते का? पावडरमुळे मच्छी येत नाही. हा, त्या वासामुळे येत नसेल मच्छी वगैरे, बरोबर का? तर हे वाढवलं, याची जर हाईट वाढवली तर पार त्या दगडाच्या पुढे गेल्या पाहिजे, त्या दगडापर्यंत. म्हणजे जो घाट आहे हा दगडाच्या पुढे गेला ना, तर जे पाणी जे येते ते पाणी पूर्ण ह्या ठिकाणी निघून जाईल. पण वास येतोय पाण्याला. भरपूर वास येतो. पाण्याला वास येतो. बरं, हा तुम्ही किती 3 महिने असतो? इथे 3 महिने असतो. बाकी उन्हाळ्यात आम्ही फक्त जाल टाकून मच्छी पकडतो. आता आमचा व्यवसाय झिंगा पकडण्याचा आहे. बारीक मच्छी पकडतो. आमचे जाल ते काढून ठेवतो आम्ही असं. अच्छा, हे जाळीत ते वर ठेवलेत. याच्यामध्ये बारीक मच्छी झिंगा येत असेल. बारीक मच्छी कार्यक्रम पाणी आला ना तर मग काहीच भेटत नाही. काहीच भेटत नाही. काहीच नाही. आता हे सगळे जे आहेत ते बघत पण नाही येऊनच्या खाली काय होतं काय नाही राहत. स्थानिक लोक ना. पण मच्छी घ्यायला येतात ना. मच्छी घ्यायला कोणी येत नाही. नाही येत? नाही. अरे बाबा, सगळेजण आहेत का? मग दिवसाची किती इन्कम होती तरी वगैरे? दिवसा आता आपण जर लावले ना संध्याकाळी येऊन बघा, जास्त 200-250 याच्या पुढे काहीच नाही. हे पाण्यामुळे. आणि नंतर हे 3 महिन्यानंतर मग काय व्यवसाय तुमचा? जाल टाकतो. जाल टाकतो. त्याच्या व्यतिरिक्त काय? त्याच्याविषयी काहीच नाही. म्हणजे रोजगार वगैरे काय काम करता? ते रोजगार आम्हाला मच्छीचाच व्यवसाय तुमचा. नंतर बघा, हे आपले आहेत मच्छी पकडणारे बांधव है ना. हे मच्छी पकडतात, ती मच्छी तुम्हाला देतात आणि तुम्ही खातात. त्याचबरोबर आज सकाळी कचरा किती भेटतो तुम्हाला? कचरा किती भेटतो? कचरा भरपूर असतो. सगळं याला कवर बांधलेलेच असतात. मागच्या वेळेस एकाचा पाय कापला होता. कशामुळं? काचेमुळं. काच कटली होती ती. दारू पितात आणि बाटल्या खाली फोडतात. हा, दारू वर पितात आणि बाटल्या खाली फोडतात. त्यांना वाटतंय का मी काहीतरी मोठा कार्य केला आहे की नाही, मोठा योद्धा झालो आणि दारू पिला आणि बाटल्या फोडल्या. आणि त्या बाटल्या फोडल्यामुळे कोणाचं नुकसान झालं? गरिबाचं नुकसान झालं. गरिबाचं नुकसान होणार. गरीबच पिसला जाणार. ह्या देशामध्ये, ह्या हिंदुस्थानामध्ये गरीबच पिसला जातो. आता यांच्या पाय लागल्यानंतर, दुखापत झाल्यानंतर ती व्यक्ती काहीतरी लिमिट पिरियडमध्ये पाण्यात उतरणार नाही, कारण का ती जखम खराब होणार. पण तरी पण त्याला उतरावं लागणार प्लास्टिकची थैली बांधून. तर लोक पिताय तर पिया, मी विरोध करत नाही. कारण तुमच्या पैशाची पिताय, आमच्या पैशाची पिताय. पण पिल्यानंतर घाण करू नका. की तुम्ही घाण करता ना पिल्यानंतर, बाटल्या फोडणार, चकनाच्या पिशव्यात टाकणार. हेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ही जाळे आहेत ना, अडकतात आणि याच्यामध्ये मच्छी भेटत नाही. बरोबर ना. तर ह्या लोकांची सर्वांची अशी मागणी आहे की जो वरून पाणी येतोय तो थांबला पाहिजे आणि त्याला सिमेंटचा कॉन्क्रीट केलं पाहिजे, म्हणजे दगडापर्यंत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला सांगू इच्छितो की आपण ह्या ठिकाणी लक्ष घाला आणि जे घाण पाणी जे येते ते थांबवण्याचा प्रयत्न करा.
धन्यवाद. बांधून दिला तर आपलं